हे एव्हरीवन, माझं नाव वैभव देशमुख आणि आज आपल्यासोबत आहे वैभव मोरे. तर ॲक्च्युली मी लातूरचा स्टुडंट आहे आणि हा नांदेडचा स्टुडंट आहे. आणि आज आपल्या हा व्हिडिओमध्ये आपल्याला कळणार आहे की तुम्ही काय चूज केलं पाहिजे, एकतर लातूर किंवा नांदेड. कारण भरपूर विद्यार्थ्यांना हा प्रश्न असतो ॲक्च्युली की लातूर चांगलं आहे किंवा नांदेड चांगलं आहे. कारण कसं असतं की आता ज्याच्या जवळ लातूर आहे, जसं की माझ्या खूप जवळ लातूर आहे, 70 ते 80 किलोमीटर मी उस्मानाबादचा आहे, तर मी लातूरला जाणं प्रेफर करेल का माझ्यासाठी ते जवळ पडेल माझ्या घरच्यांसाठी वगैरे. आणि आता माझ्यासाठी नांदेड जवळ आहे, कारण की मी परभणीचा असल्यामुळे परभणीहून नांदेड जवळ पडते, त्याच्यामुळे मी प्रिफर केलं नांदेडला जाणं. म्हणजे ज्याचं ते जवळ आहे त्याच्यात ते चांगलं होतं, म्हणजे प्रिपेअर करतात. पण असे भरपूर विद्यार्थी असतात जे की विदर्भातून येतात, पश्चिम महाराष्ट्रातून येतात किंवा पुण्यावरतून, पुण्याच्या पलीकडून येतात. तर त्यांच्यासाठी काय लातूर काय नांदेड दोन्ही लांबच असणार आहे. तर त्यांनी काय चूज करावं हा आपल्याजवळ एक प्रश्न येतो. आणि याच्यामध्ये आपण लातूरबद्दल आणि नांदेडबद्दल पॉझिटिव्ह पॉईंट्स, क्लासेसबद्दल, ट्युशन एरिया डिस्कस करणार आहोत. आणि आमच्या दोघांचे आम्ही एक्सपिरियन्स सांगू, आम्ही कुठे राहिलो, किती रुपयामध्ये कसं आम्ही म्हणजे किती मॅनेज करायचो, कसं व्हायचं, किंवा क्लासेसची फीस, कॉलेजची फीस. मी ॲक्च्युली कॉलेज केलेलं आहे आणि हा प्रॉपर ट्युशनवाला स्टुडंट आहे, म्हणजे हा पूर्ण ट्युशन केलेला आहे स्टुडंट बरोबर. आणि मी दयानंदचा विद्यार्थी आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण बोलणार आहोत ह्या व्हिडिओच्या आतमध्ये. आणि जर तुम्हाला अनअकॅडमीचे माझे फ्री बायोलॉजी क्लासेसवरती जॉईन करायचं असेल तर तेही तुम्ही करू शकता. तेही तुम्हाला टोटली फ्रीमध्ये मिळून जातील. तर आपण चालू करूयात. तर आता पहिली गोष्ट आहे की लातूरमध्ये सर्वात विद्यार्थ्यांचं येण्याचं कारण की लातूरमधला स्कोर हा चांगला असतो, ठीक आहे, रिझल्ट चांगला असतो, सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी असतात आरामात. आणि तिथे कॉलेज पण खूप चांगले आहेत. आता नांदेडमध्ये तर ट्युशन एरियाच चांगला आहे. नांदेडमध्ये तसं बघितलं गेलं तर कॉलेज फारसे नाही आहेत. यशवंत कॉलेज सोडलं तर जास्त कॉलेज नाही आहेत. नांदेडमध्ये ट्युशन एरिया चांगला आहे, जसं की IIB, RCC. IIB हे नांदेडचा खूप जुना क्लास आहे. RCC आत्ता 2018-19 मध्ये आलेला आहे. त्यामुळे नांदेडला पहिले म्हणत होते की बायो चांगले, आता फिजिक्स आणि केमिस्ट्री पण खूपच चांगलं झालेलं आहे. आणि लातूरचा सगळ्यात मोठा प्लस पॉईंट ह्या सांगू शकतो की ट्युशन एरिया तर आहे, तो आधीपासून फेमस आहे. तुम्ही सांगू शकता केमिस्ट्रीसाठी, फिजिक्ससाठी, बायोलॉजीसाठी. पण सगळ्यात छान गोष्ट म्हणजे तिथे कॉलेजेस पण खूप छान आहेत, जसे की शाहू कॉलेज तुम्ही ऐकलंच असता, दयानंद कॉलेज जिथे मी देखील होतो, आणि त्याच्यासोबत आणखीन खूप छान कॉलेजेस आहेत. तर तुम्हाला लातूरमध्ये कॉलेजेस पण मिळतील आणि तुम्हाला सोबत तिथे क्लासेसही मिळतील. नांदेडमध्ये कॉलेज म्हणलं तर यशवंत कॉलेज आहे. यशवंत कॉलेजची जीनियस बॅच म्हणतात. जीनियस बॅच म्हणतात चांगली आहे, पण तेवढं आयडिया नाही आहे. कॉलेज मी तर केलेलंच नाही. आणि ट्युशन एरियाबद्दल बोलायचं झालं तर नांदेडचा जसं की आता नवीन क्लास म्हणजे आकाश आलेले आहे, आकाश इन्स्टिट्यूट. आकाश तुम्हाला सगळं ऑल इंडिया भेटेल. आता नांदेडची पूर्ण खासियत म्हणलं तर IIB आणि ट्युशन एरिया तिथला, जसं की यशवंत कॉलेज रोडला ट्युशन एरिया आहे, भाग्यनगर, श्रीनगरमध्ये आहेत. IIBचे क्लास श्रीनगरमध्ये भरत होते पहिले. आता विद्याश्रम म्हणून नवीन इमारत आहे, इतकी मोठी इमारत आहे IIBची. आणि आता मोठेगावकर सरांची पण इमारत तयार होत आहे RCCची. आणि कोणाळी सरांचा क्लास आहे केमिस्ट्रीचा, जोशी सरांचा आहे फिजिक्सचा. जोशी सरांचा तर फार जुना क्लास आहे फिजिक्सचा, ते पण नांदेडला जुनी क्लास आहे. ॲक्च्युली तसं बोलायचं गेलं तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती, जी की मी कॉलेजबद्दल सांगू इच्छितो, की कॉलेज फक्त त्यांच्यासाठी असतं ज्यांना की 10वीमध्ये 97-98 आलेले असतात. बाकीच्यांसाठी काय लातूर काय नांदेड, फक्त ट्युशन एरिया महत्त्वाचा आहे. तर मोस्ट ऑफ दी ज्यांना खरंच 10वीमध्ये खूप जास्त पर्सेंटेज आहेत त्यांनी लातूरचा हा गोष्टीसाठी विचार करतात की कॉलेज आहे. आणि जसं की तू बोलला की आकाश आणि ॲलेन वगैरे आता लातूर नांदेडमध्ये आलं आहे, बट ते फक्त आलं आहे कारण तिथे ट्युशन एरिया आहे, कारण तिथं क्वांटिटी खूप जास्त आहे स्टुडंटची. ॲक्च्युली क्वालिटी ही तर ट्युशन एरियामुळेच आहे, तुला ॲक्सेप्टेड असेलच, कारण पूर्ण रिझल्ट हा ट्युशन एरियामुळेच असतो, ठीक आहे. त्याच्यामुळे आकाश ॲलेन तिथं आता आलेले. तुम्ही ते पुण्यामध्ये अटेंड करू शकता, मोठ्या मोठ्या सिटीजमध्ये, आणि आता छोट्या छोट्या ठिकाणी मग जाईल ते. पण ट्युशन एरिया हे तुम्हाला पर्टिक्युलरली त्या ठिकाणी भेटणार आहे. आणि जर लातूरबद्दल सांगायचं झालं तर मी ॲक्च्युली RCCत होतो, ठीक आहे. मोठेगावकर सरांचा क्लास तुम्ही ऐकला असेल केमिस्ट्रीबद्दल, पण तो आधी केमिस्ट्रीबद्दल होता. पण आता तो तर तुम्हाला नांदेडमध्येही भेटेल, तुम्हाला लातूरमध्ये भेटेल. आणि त्यासोबत ते एका क्लासमध्ये तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी भेटेल. हे प्लस एक पॉईंट आहे की IIB जे की आधी म्हणलं जात होतं की फक्त बायोलॉजीसाठी होतं, पण आता ते तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री तिन्ही सब्जेक्टसाठी भेटणार आहे. आणि ह्याबद्दल पण वादविवाद होणार आहे असं मला वाटतं की कोणता चांगला क्लास आहे. बट आम्ही नक्की ट्राय करूयात की दोन्ही क्लासेसबद्दल पॉझिटिव्ह गोष्टी आम्ही सांगूयात. तर सर्वात पहिली गोष्ट की कोणी कुठे जावं, तर जर तुम्हाला असं मला वाटतं की जर कॉलेजमध्ये खरंच तुम्हाला जायचं असेल, एंटर करायचं असेल, तर तुम्ही लातूर प्रेफर करू शकता. कारण लातूरमध्ये कॉलेज खरंच खूप छान तुम्हाला भेटेल. आणि जर ट्युशन एरियाचा विचार आला तर नांदेड, ट्युशन एरियाचा विचार आला तर नांदेड पण चांगलं आहे, लातूर पण चांगलं आहे. नांदेडची तर ओळखच ट्युशन एरियामुळे. खरंच म्हणजे IIB मुळेच
नांदेडची ओळख अशी मानली जाते ट्युशन एरियाच्या बाबतीत, म्हणजे एज्युकेशन फील्डच्या बाबतीत. कारण की 11th आणि 12th आणि नीटमध्ये महाराष्ट्रामध्ये IIBचा रिझल्ट म्हणजे IIB नांदेड आणि IIB लातूर रिझल्ट फारच चांगला आहे. पहिले सुरुवात तर नांदेडलाच झाली IIBची आणि नंतर ते लातूरला गेले आणि RCCची सुरुवात लातूरला झाली, ते नांदेडला आले. आता मी IIB पण केलेलं आहे, RCC पण केलेलं आहे. RCC माझ्या वेळेस म्हणजे मी जेव्हा 12th होतो तेव्हाच नांदेडला ओपनिंग झाली त्याची. आणि नांदेडला कोणाळे सरचा पण क्लास आहे, जोशी सरचा पण मी केलेला आहे फिजिक्स बाबतीत. खूप अनुभवी शिक्षक आहेत तिथे. आणि असं बघायला गेलं तर खूप चांगला एक्सपिरियन्स होता तो माझ्यासाठी नांदेड लातूरमधला. एक आपण इमोशनली त्या क्लाससोबत अटॅच होतो. असं इकडं यशवंत कॉलेज रोडनं इकडे तिकडे जाणं, समजा या क्लासवरून त्या क्लासवर जाणं, धावपळ वगैरे, सकाळी 6-7 घंटे रोजचा क्लास. आपण त्यांना सांगूयात की ऍक्च्युली ट्युशन एरिया काय असतो. ट्युशन एरिया भरपूर जणांना प्रश्न असेल. जेव्हा मी लातूरला पहिल्यांदा गेलतो तेव्हा असं मला म्हणला की माझा एक हॉस्टेलमेट होता, तो म्हणला की आज तुला ट्युशन एरिया दाखवतो. मग मला हा प्रश्न पडला ॲक्च्युली की ट्युशन एरिया असतो काय. मग मी त्याच्यासोबत खूप आतुरतेनं गेलो की अरे असतो काय. आणि मी माझा 7 ते 8ची बॅच होती मोठेगावकर सरांची. मी फक्त एकच क्लास लावला होता 11th स्टँडर्डला जेव्हा गेलो. तेव्हा मी जे दृश्य पाहिलं ते जरा थोडंसं भयानक होतं. कारण इतके जादा विद्यार्थी तिथे होते की असं तिथे फक्त डोके दिसत होते की तसं मुंग्या जसं जातात ना, मुंग्यांसारखी धावपळ वगैरे. तुझा एक्सपिरियन्स काही तसंच असणार आहे? हां, तसाच. नांदेडला तर हॉस्टेल नाही, रूम्स करून राहतात मुले. मुलींसाठी हॉस्टेल उपलब्ध आहेत, मात्र रूम्सच जास्त. कारण की तेवढं जास्त रूम्स अवेलेबल पण आहेत नांदेडला. त्या बाबतीत पाहायला गेलं तर लातूरला थोडासा पाण्याचा प्रॉब्लेम म्हणतात, त्याच्यामुळं म्हणतात थोडासा आहे पण, कारण की मराठवाडा आहे थोडा. मग ते तर नांदेड देखील आहे, पण लातूरमध्ये जास्त म्हणतात कारण तिथे एकदा रेल्वेनं पाणी काय गेलं त्याचं नावच बदनाम झालं. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की ट्युशन एरिया म्हणजे तुम्हाला एक एरिया असणार जिथे की तुम्हाला प्रत्येक क्लास भेटणार. ते जवळ. म्हणजे तुम्ही आता सपोज की तुमच्याकडे 3 क्लासेस फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीसाठी आता एकाच ठिकाणी आलेत, पण फिजिक्सचा आधी करायचा, नंतर दुसरी बॅच, त्याच्या अकॉर्डिंगली तुम्हाला दुसरी बॅच दिली जाणार केमिस्ट्रीची, त्याच्या अकॉर्डिंगली तुम्हाला बायोलॉजीची क्लास देणार, बॅच दिली जाणार. बट आता असं काही झालं की एका छताखाली तुम्हाला 3ही विषय मिळून जातील. ते एक प्लस पॉईंट असं होतं की आपला येण्या जाण्याचा वेळ आहे. जसं की आता एक 15-20 मिनिटाचा गॅप मधून या क्लासपासून त्या क्लासपर्यंत जायला लागतो. कारण की गर्दी एवढी असते की तिथे तुम्हाला खूप जास्त म्हणजे एक उन्हाचा त्रास म्हणा, ऊन पण खूप लागतं. त्यामुळे जो मधातला वेळ असतो ना तो कमी होतो आणि एक आपलं माइंडसेट पण चांगला राहतो, एक आपली धावपळ होत नाही. त्यामुळे एक 3ही क्लास एका जागेवर असण्याचा थोडासा फायदा आहेच. त्यालाच एरिया म्हणतात, ट्युशन एरिया. आणि एका छताखाली असण्याचा काहीतरी फायदा होतोच. आणि ॲक्च्युली आता आपण सगळ्या गोष्टी डिस्कस पण करणार आहोत. जसं की आता मी आधी पॉझिटिव्ह गोष्टी लातूरबद्दल सांगतो, क्लासेसबद्दल. त्याच्यानंतर मला काही निगेटिव्ह गोष्टी पण सांगायच्या ज्या तुम्हाला कळल्याच पाहिजेत. कारण नाण्याची जर एकच बाजू माहिती असेल ना तर आपण दुसऱ्याबद्दल काही माहितीच घेऊ शकत नाही. आणि नाण्याच्या दोन्ही बाजू माहिती असणे कधीही चांगली गोष्ट असते. तर पहिली गोष्ट मी सांगू शकतो की लातूर मला खरंच पर्सनली खूप जास्त आवडतं. आणि याला जसं म्हणतात तसं नांदेड. आणि मला जसं की लातूरबद्दल खूप जास्त भावना असतात, खूप जास्त. म्हणजे एखादी गोष्ट की जे की आपल्या हृदयाशी खूप जवळ असते, तशी याला नांदेडबद्दल आहे. आणि शिक्षकांबद्दल पहिली गोष्ट सांगू शकतो की एवढी जास्त रिस्पेक्ट आमच्या दोघांनाही आहे. ठीक आहे, की आम्ही जे तुलाही माहितीच आपण की शिक्षकांना किती रिस्पेक्ट देतो. जसं की आता आम्ही जर डिस्कशन करत असतात कधी, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आम्ही मेडिकल स्टुडंट आहेत, तर अभ्यासाबद्दल आमचं डिस्कशन चालू असतो. तर जिथेही जो पण पॉईंट येईल तिथे त्या शिक्षकाचं नाव येतं. जसं की जेनेटिक्स, तर जेनेटिक्ससाठी जेव्हाही कुठं डिस्कशन येतं तेव्हा मी चिराग सरचं नाव घेतो आणि कुशवाहा सरचं नाव घेतो. आणि कॉम्पिटिशन चाललं असतं की यार कोण चांगलं आहे. पण ॲट दी एंड रिझल्ट हाच येतो की अरे चिराग सर पण बेस्ट आहेत आणि कुशवाहा सर पण बेस्टच आहेत. ऑब्व्हियसली हाच आमचा डिस्कशन पार्ट असतो. आणि कोण कसं शिकवायचं, काय शिकवायचं याचं आम्ही बोलतोच. तसं सगळ्यात पहिली लातूरची गोष्ट की लातूरला मी सगळ्यात पहिल्यांदा क्लास लावला होता RCC. आणि मी एक व्हिडिओ बनवलेला पाहिजे आहे की माझा लातूरचा एक्सपिरियन्स, तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल की माझा सगळा एक्सपिरियन्स कळेल. पण RCCकडे माझा पहिला क्लास होता. आणि RCCमध्ये जेव्हा मी 11th स्टँडर्डला होतो ना तेव्हा RCC नांदेडमध्ये नव्हता ॲक्च्युली. तर तेव्हा फक्त मोठेगावकर सर शिकवायचे आणि 1 मॅन आर्मी होता. म्हणजे सगळ्या बॅचेस ते एकटे घ्यायचे. ओके ठीक आहे, 1-2 फॅकल्टीज आणखीन होता त्यांच्यासोबत. पण असतो ना एक आधारस्तंभ काय ते स्तंभच सगळे ते होते सर, मोठेगावकर सर. तर सगळ्या बॅचेस ते घ्यायचे.
आणि जेव्हा मग मी 12वीत वगैरे गेलो तेव्हा आता त्यांनी वेगवेगळ्या फॅकल्टीज आल्या. पहिल्यांदा केमिस्ट्रीचीच आल्यानंतर जसं की UV राव सर वगैरे आले आणि नंतर फिजिक्सच्या फॅकल्टी आणि नंतर बायोलॉजीच्या फॅकल्टीज आल्या. तर हा क्लास आता तुम्हाला नांदेडमध्ये भेटेल. RCC नांदेडमध्ये जवळपास 2018 डिसेंबर काहीतरी महिन्यात आलं होतं. मी त्याचा पहिलं डेमो लेक्चर सुद्धा अटेंड केलेले होते आणि त्यामध्ये सुरुवात केलेली होती SS राव सरांनी. ते शाहू कॉलेजचे साई कृष्णा सर होते. इतकी मस्त फॅकल्टी असे म्हणजे एक केमिस्ट्री त्यांनी आमचा जीव की प्राण करून सोडली. म्हणजे कसं की आम्हाला केमिस्ट्री बघू वाटत नव्हतं, तिथून ते आम्हाला केमिस्ट्री जीव की प्राण झालं. ठीक आहे. आणि ह्या गोष्टी आरामात खरंच झाल्यात. आणि त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट की आता तुम्ही जर RCCला जॉईन करणार असाल तर त्या सेम गोष्टी तुम्हाला लातूरमध्ये भेटतील आणि नांदेडमध्ये पण. फक्त फरक एवढा आहे की लातूरमध्ये जो ओरिजिनेशन असल्यामुळे त्याच्या तुम्हाला तिथं जास्त फॅकल्टीज मिळतील, कारण त्याची इमारत म्हणू शकता तुम्ही, किंवा तिथं सगळ्या पायाच तो तिथला लातूरचा आहे. आणि नांदेडबद्दल तू सांगा त्यांना. आता शिक्षक तर सगळीकडचे बेस्टच असतात. हो, ते मात्र त्यांचं आपण किती आत्मसात करायचं, आपण किती घ्यायचं आणि आपली मेहनत हे डिपेंड करते की तुमचं सिलेक्शन होणार नाही होणार. म्हणजे होईलच की तुमची मेहनतीवर डिपेंड करतं. शिक्षक तर नांदेडचे पण चांगले आहेत, लातूरचे पण चांगले आहेत, खूपच मी तर म्हणतो खूपच चांगले आहेत. कारण की शिक्षक हा शिक्षकच असतो, तो देण्याचाच प्रयत्न करतो. विद्यार्थ्यांनी जर चांगलं घेतलं, चांगल्या ज्या गोष्टी आहेत त्या घेतल्या तर खूप चांगलं होईल. आणि बल्कमधून जर आपल्याला वर उभं निघायचं असेल तर तुम्ही चांगले त्यांचे विचार घेऊन शिक्षकांबद्दल आदर निर्माण करून आणि त्यांनी सांगितले त्या मार्गावर चालायला पाहिजेत. म्हणजे आता जसं वैभव म्हणला त्याच्यातून तुम्हाला एवढं शिकलं पाहिजे की लातूरचे आणि नांदेडचे शिक्षक दोन्हीकडचे बेस्टच आहेत. कारण तुम्हाला रिझल्टवरतून कळेल, कारण रिझल्ट एवढा जास्त रिझल्ट देणं ना कोणाच्याही साधी गोष्ट नसते. तर रिझल्ट दोन्हीकडचं चांगलं आहे. प्रत्येक ठिकाणचे शिक्षक आपले एफर्ट्स टाकत आहेत. फक्त डिपेंड करतं की विद्यार्थी कशा प्रकारे घेत आहेत, आत्मसात करत आहेत जसं हा म्हणला. कारण विद्यार्थ्यांवरती डिपेंड करतं की पुढचं फ्युचर कसं असणार आहे त्यांचं, किंवा शिक्षकांचे एफर्ट्स कुठंपर्यंत त्यांनी कामाला आणले ह्या गोष्टी डिपेंड करतात खरंच. तर RCCबद्दल एवढं थोडंसं होतं. पण RCCबद्दल आणखीन थोडं एक्स्ट्रा सांगायचं म्हणलं तर RCCचं मेन आधारस्तंभ म्हणू शकतो आपण मोठेगावकर सर. तर तुम्हाला RCCमध्ये केमिस्ट्री तर एकदम परफेक्टच होणार आहे. केमिस्ट्रीचं टेन्शन जर असेल थोडंही तर RCC इज द बेस्ट ऑप्शन. मी तुम्हाला सजेस्ट करू सांगू, कारण मी तिथला विद्यार्थी आहे. ठीक आहे. आणि RCC म्हणजे मोठेगावकर सर स्टार्टिंगला होते. त्यांनी एकदम जनरल ऑर्गॅनिक केमिस्ट्री वगैरे सगळ्या गोष्टी हृदयाशी आणून ठेवल्या. आणि आत्ता त्यांच्याकडे ज्या पण फॅकल्टीज आहेत केमिस्ट्रीसाठी त्या तुम्ही म्हणतात की टॉप लेवलच्या असे काय म्हणतात की चूज करून काढले, ऑल इंडियातून आलेल्या फॅकल्टी. हां, म्हणजे असं की सोन्याला कसं आपण 100 वेळेस वितळवतो आणि तेव्हा त्याच्यानंतर एकदम शुद्धता येते, तशा प्रकारे ती शुद्धता तुम्हाला ती केमिस्ट्री बाबतीत नक्की भेटणार आहे. ॲज वेल ॲज तुम्हाला फिजिक्स, ठीक आहे, तिथं चांगलं भेटेल. फिजिक्स अगोदर VIP होतं ना, आणि आता VIP त्याच्यामध्ये मर्ज झालेलं असं तुम्ही म्हणू शकता. आणि बायोलॉजीचं पण चांगलं भेटणार आहे. तर RCC हा तुमच्यासाठी चांगला ऑप्शन असू शकतो. पण त्याच्यासोबत ठीक आहे, टफ कॉम्पिटिशन प्रत्येक ठिकाणी असतं, प्रत्येक ठिकाणी कुठेही जा. तर टफ कॉम्पिटिशनला आहे IIB. ठीक आहे. तर जसं तुम्हाला मी RCCबद्दल सांगितलं तसं IIBबद्दल हा जास्त चांगला सांगू शकेल, कारण IIBबद्दल मी दरवेळेस कुठला विषय काढतो हा काही ना काहीतरी सांगतच असतो की हे असं, हे तसं, ते तसं. मग मी लगेच एक विषय काढतो की RCC हे असं, हे तसं. तर IIBबद्दल मी ह्याच्याकडे सोपवून देतो तो चार्ज. IIBचं झालं तर नांदेडमध्ये IIB सारखी मॅनेजमेंट कोणाला जमतच नाही. IIB म्हणजे पहिल्यांदा स्टुडंटचं हित, पहिलं फर्स्ट प्रायोरिटी IIBच्या मॅनेजमेंटची असो, IIBच्या टीचरची असो, IIBच्या प्रत्येक गोष्टीची. IIB पहिल्यांदा विद्यार्थ्याचा विचार करतो. विद्यार्थ्याचा त्याच्यातल्या टेस्ट असो, एकदम स्टँडर्ड लेवलच्या टेस्ट असतात IIBच्या. आणि एक डाऊट सेशनचे असो, डाऊटचे टाईम असो, डाऊट टायमिंग असो, IIBचे फॅकल्टीचे एकदम इतके भारी डाऊट सेशन असतात त्यांचे. आणि त्यांनी फॅकल्टीचे पूर्ण म्हणजे जी फॅकल्टी शिकवते क्लासरूममध्ये त्यांचे डाऊट सेशन लावलेले आपण असतात. IIBबद्दल सांगायचं झालं. आणि जसं की आता यानं RCCबद्दल सांगितलं तसं तर नांदेडला म्हणलं तर कोणाळे सरांचा पण क्लास आहे, तिथं बिराजदार सर आहे, ते पण खूप छान आहेत. कोणाळे सरांचा पण क्लास नांदेडला खूप दिवसापासून आहे, केमिस्ट्री शिकवतात ते. आता त्यांनी पूर्ण IIT JEE इन्स्टिट्यूटच केलं, ते पण त्यांचा पण रिझल्ट खूप यावर्षी चांगला आलेला आहे. आणि खूप असे नांदेड आणि IIBमध्ये कंपॅरिझन करायचं झालं तर चांगल्याच गोष्टी इतक्या जास्त आहेत की सिमिलर आहेत त्या चांगल्या गोष्टी. आपण वाईट गोष्टी म्हणूच शकत नाहीत की आहेत. आता
वाईट गोष्टी सांगायचं झालं तर काय सांगणार आपण? काय सांगणार म्हणजे वाईट गोष्टी निघताच येणार नाही. तर जसं की आपण वैभवचे सगळे थॉट्स ऐकले IB बद्दल, तर आता मी माझे काही विचार सांगतो. तर हा क्लास माझा सगळ्यात जास्त फेवरेट आहे, कारण एका काळात मला बायोलॉजी काहीच जमत नव्हतं. जेव्हा मी 11वीत होतो तेव्हा मला मॉर्फॉलॉजी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट्स माहीत नव्हतं, अँजिओस्पर्म्स असतात काय माहीत नव्हतं, आणि काही बेसिक गोष्टी माहीतच नव्हत्या. तर तिथून त्या लेवलपासून स्टार्ट करून आता मी माझे स्वतःचे बायोलॉजीचे क्लासेस घेतो. म्हणजे तुम्हाला ती प्रोसेस दिसते की काही येत नव्हतं ते आता मी पोरांना शिकवतोय. तर ॲक्च्युली हे मी ज्यांच्याकडून काही शिकलो आहे ते पुढे जाऊन मी कुठेतरी शिकवतोय आणि खूप जास्त विद्यार्थ्यांना शिकवतोय. तर हे तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही माझे क्लासेस जॉईन करू शकता. मी तुम्हाला खूप शांत चांगल्या पद्धतीने शिकवतो. आणि आता त्या टीचिंग सेक्शनमध्ये एंटर करतोय, तर तुम्हाला याचे पण क्लासेस मिळतील. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की IB बद्दल आता काय सांगायचं आहे, तर निगेटिव्ह गोष्ट मला RCC बद्दल पण सांगता येणार नाही, IB बद्दल पण माझ्याकडे नाही येत अजून. ठीक आहे, निगेटिव्ह गोष्टी असतील तर हुडकून काढायचं म्हणलं तरी आमच्याकडे निघणार नाही. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की जसं हा म्हणलं की IB खरंच हा विद्यार्थ्यांचा विचार करते, आणि सर्वात जास्त विचार हा विद्यार्थ्यांचाच केला जातो. तुम्हाला बॅचेस वगैरे, नंतर तुम्हाला सुट्ट्या असं प्रॉपरली नाहीत, म्हणजे सुट्ट्या वगैरे मुद्दामून नाही दिल्या जाणार, तुम्हाला क्लासेस ठेवलेच जाणार, तुमच्या बॅचेस नीट अटेंड केले जाणार. हे माझे पर्सनल एक्सपिरियन्स आहेत. आणि हेच एक्सपिरियन्स RCC बद्दल पण आहे. ठीक आहे, RCC बद्दल पण हेच आहे. तुम्हाला RCC मध्ये DPPs खूप छान भेटतात. हां, DPPs RCC त्यांचा कॉन्सेप्ट इतका छान आहे ना की रोजच्या जे तुम्ही आज शिकलात त्यांची DPP देणे, ते तुम्ही घरी सॉल्व्ह करणे आणि त्याच्या उद्या दुसऱ्या दिवशी डिस्कशन करणे. डिस्कशन हा मुद्दा इतका छान असतो. डिस्कशन केलं की तुमचा कोणताही कितीही अवघड पॉईंट असो, कितीही तुमचा मोठा डाऊट का असो, डिस्कशननं सॉल्व्ह होतं. कारण की त्या शिक्षकाकडून आपण तो पॉईंट शिकलेला असतो आणि तो आपण न्यूमेरिकलमध्ये किंवा क्वेश्चन्समध्ये वापरताना कुठे चुका होतात, कुठे काय आपले मिस्टेक्स होतात, सिल्ली मिस्टेक असो, मेजर मिस्टेक्स असो, कुठे कॅल्क्युलेशन मिस्टेक्स असो, ह्या डिस्कशनद्वारे सगळ्या सॉल्व्ह होतात. डिस्कशन एक तुम्ही मुलांमध्ये किंवा मुलींमध्ये किंवा केलंच पाहिजे रूममध्ये. आणि शिक्षक पण तुमच्यासोबत डिस्कशन करतात. जे तुम्हाला DPPs प्रोव्हाइड केलेले जातात ते शिक्षक येतात, तुम्हाला क्लासमध्ये डिस्कस करतात. इव्हन हे RCC मध्ये पण होतं, IB मध्ये पण होतं. आणि ॲक्च्युली कसं आहे की शिक्षक हे त्यांचे लंच ब्रेक बघत नाहीत, काही बघत नाहीत. तुम्हाला काही डाऊट असेल सगळ्या गोष्टी सॉल्व्ह करतात. आणि ह्या बेसिकली गोष्टी तुम्हाला सगळीकडे भेटतील. आणि हा नेक्स्ट व्हिडिओ पण नक्की येणार आहे की IB बद्दल पॉझिटिव्ह पॉईंट, RCC बद्दल पॉझिटिव्ह पॉईंट, जेणेकरून की तुम्हाला काहीतरी एक चूज करण्यात मदत होईल. किंवा जर तुम्हाला दोन्ही चूज करायचं असेल तर तुम्ही करू शकता. याबद्दल आम्ही नक्की एका व्हिडिओमध्ये सांगू. पण हा व्हिडिओमध्ये आम्हाला नांदेड आणि लातूरबद्दल डिस्कशन करायचं. क्लासेसबद्दल नक्की आम्ही नंतर बोलूयात. तर पहिली महत्त्वाची गोष्ट आहे की आता विद्यार्थी लांबून येणार असतील. ठीक आहे, आणि प्रत्येकाचीच कंडिशन चांगली असते असं नसतं. इव्हन जेव्हा मी आता 11वी एंटर करत होतो तेव्हा असं काही होतं की एक लिमिटेड पैसे मिळायचे खर्च करण्यासाठी. इव्हन मला हे वाटतं की तुझ्यासोबत, कारण आपण पहिल्यांदा खूप बोललो ह्याबद्दल, तर कशी ॲडजस्टमेंट असायची, कुठे किती जास्त रुपये असायचे. तर पहिली गोष्ट की माझा खर्च थोडा ह्याच्यापेक्षा जास्त असणार, कारण मी कॉलेजला जॉईन केलं होतं. तर तुला सांगू इच्छितो की माझी कॉलेजची फीस 11वीला 50,000 आणि 12वीला 50,000 होती. म्हणजे तुझ्यापेक्षा 1,00,000 रुपये जास्त खर्च माझा झालेला आहे. आणि क्लासेसबद्दल आत्ताचा सिनारिओ थोडा वेगळा आहे, पण आम्ही असतानाचा वेगळा होता. आम्ही असताना थोडीशी कमी फीस होती. आता जसं की आम्ही असताना थोडी GST लागू झाला, GST वाढला. GST आपल्याकडूनच, जसं की आता आम्हाला 20,000 फीस होती, GST 3,600 रुपये, म्हणजे जवळपास 24,000 आमच्या वेळेस फीस होती. आत्ता ती एक कदाचित वाढली असेल, कारण की महागाई पण वाढलेली आहे आणि ते तेवढ्या फॅसिलिटी देतात. त्यांनी जेवढी फीस घेतली आहे तेवढे त्यांच्याकडे शिक्षक पण आहेत, त्यांनी ते तेवढी फीस डिझर्व करतात. त्यांनी तेवढे एफर्ट्स लावतात. खरं म्हणजे ही गोष्ट आहे फीसच्या बाबतीत जर विचार करायचा झाला तर. आता जसं मी सांगतो की माझा फिजिक्सचा क्लास होता, त्या दिशा फिजिक्स क्लासेस, तर तिथे मला 22,000 फीस होती 11वीत, आणि 12वीत 23,000. असं जास्त फरक नसतो 11-12वीत. नंतर IIB मध्ये 22-23,000 होती, ते तेवढीच होती, 23,000. आणि केमिस्ट्रीमध्ये 20,000 होती. केमिस्ट्रीचं मला जरा जास्त आठवतं, कारण ती फीस जुळणी करण्यासाठी जरा पॅरेंट्सने पण थोडे स्ट्रगल केले होते त्यावेळेस, आणि अचानक फीस भरायची होती ना, तर त्याच्यामुळे मला ती केमिस्ट्रीची फीस आठवते. पण हां, तुला एक गोष्ट सांगू इच्छितो की आताचा सिनारिओमध्ये आणखीन एक गोष्ट ॲड झाली. तेव्हा आपल्याला बघ 20,000 रुपये पे करायला लागायचे, टोटल 60,000 रुपये ट्युशनसाठी. 11वीसाठी 60,000, 12वीसाठी 60,000. पण आत्ता ना एका छताखाली तिन्ही गोष्टी आल्यात. तर काही क्लासेसमध्ये 25,000 तुम्हाला तिन्ही गोष्टी मिळतात, काहीमध्ये थोडी कमी जास्त फीस तुम्हाला मिळेल. तर हां, आपल्यासाठी एक वेगळी गोष्ट होती की आपण वेगवेगळ्या क्लासेसमध्ये जाऊन वेगवेगळ्या गोष्टी शिकायचो. तर आता ह्या गोष्टी थोड्या बदलल्या आहेत की तिन्ही गोष्टी एका ठिकाणी आल्या असल्यामुळे पैसे कमी असतात. तिन्ही गोष्टी एका जागी आल्यामुळे पैसे तर कमी होतात आणि
पेपरचं मॅनेजमेंट हो. होतं, पेपर वगैरे तुमच्या टेस्ट सिरीजचं मॅनेजमेंट होतं. म्हणजे कसं की फिजिक्सचा क्लासला आलो तर तुम्हाला तिथे फक्त फिजिक्सचे टेस्ट द्यायला भेटणार, ठीक आहे. जर केमिस्ट्रीचं लावलं तर तसंच सांगतोस तू. त्यांनी जर समजा फिजिक्सवाल्यांनी किंवा बायोवाल्यांनी किंवा केमिस्ट्रीवाल्यांनी जर PCB घ्यायची ठरवली तर त्यांची क्वेश्चन्स ऑफ व्हरायटी, किंवा फिजिक्सवाल्यांनी बायोचा पेपर काढू शकत नाहीत, केमिस्ट्रीवाले बायोचा पेपर काढू शकत नाहीत, बायोवाले फिजिक्सचा पेपर काढू शकत नाहीत, अशी थोडीशी हे होतेच. म्हणजे क्लासेसच्या इंटरमध्ये होतं असं, ठीक आहे. पण तुम्ही जर एका ठिकाणी जर जात असाल तर तुम्हाला फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी एका ठिकाणीच भेटून जाईल. हे आताचा सिनारिओ सध्याच चांगला आहे. तर लातूरमध्ये जर राहायला कोणत्या गोष्टी चांगल्या असतील, आता आपण राहायचं बोलूयात की कुठं जाऊन राहायचं, कारण प्रश्न पडतो ना की बघा आता कसं होतं की तुम्ही कुठेही राहू शकता, आसरा तर पाहिजे असतो, म्हणजे पैसे तर कुठेही द्यायचे, राहायचे तर कुठेही. पण कसं होते काही ठिकाण खूप लांब पडतात, काही एरियात चांगले नसतात. जसं की मला वाटतं नांदेडमध्ये खूप जास्त असणार आहे. नांदेडमध्ये पण खूप सारे आहेत. थोडं रात्री येण्या जाण्याचे प्रॉब्लेम पूर्वी होते, मात्र आता क्लासेसच्या मदतीने किंवा महानगरपालिकेच्या तिथल्या मदतीने खूप कॅमेराज लावले. जसं की आता यशवंत कॉलेज रोडने इतके सारे फुल म्हणजे इतकी सिक्युरिटी कॅमेराज वगैरे, रात्री पोलिसांची गाडी फिरणे हे असेल, आता काहीच भीती नाही. पहिले होते आमच्या काळाच्या अगोदर, म्हणजे थोडंसं मोबाईल चोरी व्हायचा वगैरे, आडवाआडवी व्हायची, मुलं म्हणायचे अरे काय दे तुझ्या. अरे हे ऍक्च्युली मी ऐकले की नांदेडमध्ये मुलं कोणाला तर अडवत होते. ह्याच्याबद्दल आपण बोलणार आहेत की अडवायचे आणि तुझ्याकडे काय असेल तरी दे, आणि ह्याच्याबद्दल आपण बोलणार आहेत. याच्यासोबत तुझा किस्सा पण झालं होतं की माझ्या तेव्हा मी फारच दुबला पतळा असतो, म्हणजे कसं अभ्यासाने वगैरे इकडे तिकडे म्हणजे माझ्याकडे बघून वाटणार पण नाही की माझ्याकडे मोबाईल आहे, पैसे आहेत काय. असं रात्री 9, 9:30चा टाइम असेल, 9-10चा, असे थांबलेले आपल्यासारखे ते काही जास्त मुलं म्हणजे असेच घरून खेड्यागावातून वगैरे बाहेर गावात आलेलेच, आणि तिथे बिघडले, तिथल्या मुलांच्या संगतीने बिघडले. संगती अशी गोष्ट असते की ते कितीही चांगला विद्यार्थी असो, कितीही चांगला मुलगा असो, ते बिघडतातच. तेच म्हणजे काय तिथले काही गुंडे वगैरे काय नसायचे, असेच काय आपल्यासारखे वगैरे काही थोडंसं काय चाकू वगैरे दाखवणं आत्ता पूर्णपणे बंद झाले. ते आत्ता पूर्णपणे, माझ्याकडे काय नव्हतं तेव्हा, मी मोबाईल पण वापरत नव्हतो, साधा सुद्धा मोबाईल वापरत नव्हतो. मी म्हटलं माझ्याकडे काहीच नाही बाबा, माझे 4 दिवस झाले मेसेज बंद आहे, म्हणलं मी असंच जगायलो इकडे तिकडे. ऍक्च्युली आमची स्टोरी तुम्हाला सांगणार आहे ना आम्ही. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की जर आपण राहायचा विचार केला तर मुलींसाठी खूप जास्त प्रिसाईज जर तुम्हाला राहायला लागेल, ठीक आहे. ही गोष्ट जर तुम्ही पॅरेंट्स असाल किंवा तर तुम्ही खुद स्टुडंट असाल तर तुम्ही ह्या गोष्टीचं जास्त आम्ही तुम्हाला सांगतोच की कुठं राहायचं आहे. पण मी कॉलेजला असल्यामुळे मी कॉलेजच्या रिजनमध्ये राहणं ते म्हणजे मला भाग होतं. आता तू कसं फक्त ट्युशनला होतास तर तुला फक्त ट्युशन एरियात राहायचं होतं, पण मला तसं नव्हतं ना, मला कॉलेज प्लस ट्युशन होती. तर मला कॉलेजच्या एरियात राहायचं होतं, कॉलेज करून ट्युशन करायची होती. तर मी दयानंद कॉलेजच्या मागेच एक कोणार्क नावाचं हॉस्टेल होतं, तिथं राहिलो. आणि 12वीच्या मध्ये मी एक नवीन रूम केली माझी सेपरेट. फक्त थोडासा लातूरमध्ये खर्च जास्त आहे. आता इव्हन आम्ही तुम्हाला सांगतो की आमचा हा 2 BHK फ्लॅट आहे, आणि फ्लॅट पण खूप चांगला आहे, वेल फर्निश आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला एकदम प्रॉपर भेटतात. आम्ही सोबत राहतो, आम्ही रूममेट्सच आहेत, वैभव. पण आपल्याला भाडं किती आहे आत्ता भाडं आपल्याला 8,300 इथलं इथे. आणि आम्हाला जर पर हेड म्हणलं तर आम्ही 5 जण इथे राहतो, तर एक 1500-1600 पर्यंत भाडं जातं. आणि आम्ही ना एकदम खराब, मी माझा पर्सनल एक्सपिरियन्स सांगतो, मी एकदम खराब रूममध्ये राहायचो, एकदम छान रूम नव्हती, ठीक आहे. आता इथे तर खूप छान आहे ॲक्च्युली, आणि पाणी चांगलं येत नव्हतं जसं की लातूर आहे, पण ठीक होतं. जे घरमालक होते सारखं ओरडा चालू असायचं त्यांचा, रेस्ट्रिक्शन्स खूप जास्त, लाईट बिल असं तसंच खूप जास्त असायचं. इव्हन बाथरूम पण चांगलं नव्हतं, कॉमनमध्ये असायचं. तर तिथे मला भाडं 2,500 रुपये होतं, कारण मी त्या एरियात राहायचो. तुला भाडं? नांदेडला पण भाड्याची म्हणजे तिथं मुलांची संख्या, आवक एवढी आहे विद्यार्थ्यांची की ते भाडं आपोआप त्यांच्याकडून वाढवलं जातच. गैरफायदा होतो. यावेळेस 100-200 रुपयाने दरवर्षी ते इन्क्रीमेंट करतात भाड्यामध्ये, कारण की ते आपली गरज असते, शेवटी आपली गरज असते. आणि आपल्याला तिथे जाऊन शिकायचं असतं, आपल्याला डॉक्टर व्हायचं असतं. आपल्याला कसं वाटतं की यार 1-2 वर्ष चला देऊया, महिन्याचे 2,000-2,500 त्यांना कसं जास्त, त्यांनी दरवर्षीच घेणार आहेत ना. तर हे कुठं तर होतं की ते थोडंसं गैरफायदा नक्की घेतात आणि छोट्याशा रूममध्ये जास्त भाडं करतात. कारण कोविडच्या टाइममध्ये पण त्यांनी खूप गैरफायदा याचा खूप जास्त एक्सपिरियन्स आहे डेंजर, कारण याचं सामान देत नव्हते
आणि याच्याशी गैरवर्तणूक पण झाली, पण आता हे आपण नंतर बोलूयात कधी. कारण असं होतं. पण म्हणजे जर तुम्हाला राहायचं असेल तर 2,000 रुपये तर तुम्ही कमीत कमी 2,000 रुपये काढून बेड सिस्टम आहे लातूरमध्येही नांदेडमध्येही. आणि मी तुम्हाला सजेस्ट करण्यासाठी एक सांगतो की बघा, तसं खूप जास्त रिजन आहेत जिथं मुलांनी जायलाच न पाहिजे राहायला. कारण टपोरी मुलांचं काही आश्रयस्थान असतात. ठीक आहे, आता टपोरी मुलांकडे आपण जाणारच आहेत पुढे जाऊन, पण तिथे तुम्ही राहायला न जायला पाहिजे. आणि असं शक्यतो ट्राय करा की तुम्ही ट्युशनच्या जवळपास राहा, कारण तुम्हाला गाडी आणायची गरज नाही. गाडी आपल्याकडे असली आपण ट्युशन एरियात येणार, तिकडून सरळ विसावा उद्यानमध्ये जाणार. म्हणजे फिरणं हे कंटिन्युअस चालू राहणार. जर तुम्ही डेडिकेटेड नसाल, ठीक आहे, तर तुम्हाला हे फिरणं आवडेल. आणि मला वाटतं की खूप कमी पोरं असतात, विद्यार्थी असतात की खरंच डेडिकेटेड असतात की गाडी असून फिरणार नाही. पण गाडी असण्याचा एक लॉस आणखीन आहे की तुमची नाही तिथे मैत्री होईल. आता सपोज की ह्याच्याकडे गाडी आहे आणि माझ्याकडे गाडी नाही आहे, तर मला असं वाटेल की अरे चला ह्याच्या गाडीचा उपयोग होईल, सर मी ह्याच्यासोबत मैत्री करणार. मी अभ्यास करतोय नाही करतोय हे मॅटर नाही करणार, पण मला ह्याच्यासोबत मैत्री करायची आहे का, कारण ह्याच्याकडे गाडी आहे. तर ट्राय करा की तुमच्याकडे गाडी आणायची गरज ना पडावी आणि तुम्ही क्लासेसच्या जवळ राहा. क्लासेसच्या जवळ जास्त तर 1 किलोमीटर 1 किलोमीटर तुम्हाला चालणं पण सेहतसाठी चांगलं असतं. तुमच्यात तंदुरुस्त राहते शरीर. आणि खरं सेफ्टी आणखी गाडी नसायलाच पाहिजे माझ्या मते. आता जर तुम्ही पॅरेंट्स इथं असताल आणि जर तुमचा विद्यार्थी जर तुम्हाला डिमांड करत असेल की मला पप्पा गाडी द्या, मम्मी गाडी द्या, तर एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा की जर खरंच गरज असेल तर गाडी द्या. खरंच की कॉलेज करायचं, ट्युशन करायचं, गाडी घे. तर तुला फक्त ट्युशन आहे, तू रूम तिकडं खूप 4-5 किलोमीटरवरती करतोय आणि गाडी मागतोय, त्याची रूम बदला. एखादी चांगला रूम पार्टनर बघून, ठीक आहे, रूम पार्टनर खूप महत्त्वाचं असतं. आता आमचं कसं आहे की आता आम्ही दोघं बायोलॉजीमध्ये खूप जास्त इंटरेस्टेड आहेत. आमचा अभ्यास चालू असतो, दोघांचं डिस्कशन. आम्ही उशिरापर्यंत अभ्यास करतो. आम्ही इव्हन आमच्या मेडिकल लाईफला आता आम्हाला तुम्हाला माहितीच असेल की इथे अभ्यास करायला लागतो. तर या अभ्यासामध्ये एकमेकांची मदत होते कुठेतरी, आणि त्यातल्या त्यात सगळ्या गोष्टी पाईस मॅच करतात. तर ह्या गोष्टी तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यासाठी बघा. जर तुम्ही विद्यार्थी असेल तर मित्र चांगला बघा, रूममेट चांगला बघा. ही गोष्ट किती महत्त्वाची आहे, खूपच महत्त्वाची. संगत ही गोष्ट इतकी महत्त्वाची आहे ना की असा मित्र असा नसून की आज फिजिक्सचा क्लास आहे, बोर होतं, चला फिरायला, असं नसून बिलकुल तुम्हाला जरी बोर होत असलं तरी क्लास अटेंड करायचा. क्लास अशी गोष्ट आहे की जर तुम्ही ते फिजिकली बघितलं, तुमच्या नोटबुकमध्ये लिहिलं, तर तुम्हाला इव्हन एखादा क्वेश्चन जर पेपरमध्ये येत जरी नसला तर एक क्लिक होऊन ते की आपल्याला आठवतं की बाबा सरांनी हे सांगितलं होतं. क्लास करणं खूपच जरुरी. आणि संगतीमुळं तुम्ही कुठंतरी क्लास बंक करता. संगतीकडे येऊया थोडंसं. तर लातूरमध्ये संगत चांगली भेटेल का नांदेडमध्ये? तर मी तुम्हाला एक गोष्ट नक्की सांगू शकतो. म्हणजे आम्ही ही डिस्कशन करणारच आहेत. आम्ही ठरवलंच होतं की ही गोष्ट ॲड करायची आहे, कारण भरपूर माझे मित्र देखील होते, मित्र असणार आहेत की खूप जास्त वाया गेले आणि ब्राईट स्टुडंट्स खूप चांगले, काही चांगले करून दाखवणारे होते. आणि असं नाही की खूप जास्त श्रीमंत, एकदम मध्यमवर्गीय बट बिघडले. ठीक आहे, जर रिझन मी तुम्हाला सांगणार आहे. तर एक पहिली गोष्ट टोटल डिपेंड तुमच्यावरती करते की तुम्ही काय करणार आहात. ठीक आहे, जर मला जर चांगल्या गोष्टी पाहिजे असतील ना तर मी स्वतःहून चांगल्या गोष्टीकडे जाईल. बट हा युनिव्हर्सल रूल असतो की आपण निगेटिव्हिटीकडे जास्त ॲट्रॅक्ट होतो. एखादा दूध पिणारा असेल ना तर आपण त्याकडे तेवढं जास्त ॲट्रॅक्ट होत नाही, पण त्या ठिकाणी जर मध्ये असेल तर ती गोष्ट आपल्याला थोडीशी ॲट्रॅक्ट करते, मोर स्पेशली ह्या वयाबद्दल. या वयात जास्त होतं, कारण की एक बायोलॉजिकल चेंजेस म्हणजे आपण प्युबर्टी एजमध्ये होतातच या गोष्टी. सगळ्यांसोबतच होतात की बाबा माझ्यासोबतच का व्हायल्यात, ह्या तुमच्यासोबतच नाही, सगळ्यांसोबतच होत असतात. ही एक म्हणजे संगत ही एक एवढी गोष्ट मॅटर करते की एक असं म्हणतात की दोस्तच तुम्हाला बरबादीकडून आबादीकडे नेतो, आबादीकडून बरबादीकडे नेतो. हे डिपेंड करणार आहे हां दोस्तवरच. आणि एक तुम्ही संगत ही निवडणं आपल्या हातात असतात. आपण कोणाला म्हणजे आपण चांगली संगत निवडा. अगं मी याची निवडली, तर मी दुसऱ्याची निवडली असली तर मी काय आता या टायमाला काय केलं असतं. आता असू शकतं काही, पण महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्हाला असं वाटेल की यार काही गोष्टी आपण अवॉइड करू शकत नाही. जसं की आता चुकून तुम्हाला एखादा रूम पार्टनर भेटला आहे, ठीक आहे, जो की तुमचा खरंच खूप आगाऊ रूम पार्टनर आहे, तर तुम्ही म्हणतात की आता ही संगत तर मला ऑटोमॅटिकली आलेला कसं सोडू. तुम्हाला करायला लागणार, तुम्हाला डिफेन्स करायला लागणार आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी. तर आता संगतबद्दल आलं तर तुम्हाला राहायचं आहे अशा ठिकाणी मी तुम्हाला आधी सजेस्ट केलं ट्युशन एरियाच्या जवळ राहिले तर संगत चांगली बनून राहील, ही एक गोष्ट असणार आहे. ठीक आहे ना, तर दुसरं डिपेंड तुमच्यावर करतं. तुम्ही तुमच्या जन्मासोबतचं तर साथी नसणार आहे तो, ठीक आहे, की तुमच्यासोबत आलाय तुम्हाला खाऊ घालणार आहे. जर तुमचा 2 वर्षासाठी असणार ती गोष्ट,
त्यावेळीचे मित्र जास्त टिकत नसतात, हे खूप जणांचा अनुभव आहे. खूप जणांचा पैकी माझा आमच्या दोघांचा सांगतो, खूप चांगले मित्र असतील असं वाटलं होतं, असतील म्हणजे होतेच ॲक्च्युली, आणि आयुष्याला पुरतील असंही वाटलं होतं. पण आयुष्य खूप लांब गोष्ट गेली आहे. आता 1-1.5-2 वर्ष झालं ते आमचा कॉन्टॅक्ट. असं म्हणतात की 10वीच्या अगोदरचे 12वीच्या नंतरचे मित्रच लाईफ टाइम आपली मदत करू. 10वीच्या आधीचे 12वीच्या नंतरचे या 2 वर्षात तुम्ही कन्सिडर करू नका. आणि जर तुम्हालाही वाटत असतील की माझा वाला खूप मित्र चांगला असेल, ठीक आहे, जास्त सोनं असेल, तर त्या सोन्याला ना तुम्ही पितळाला सोनं समजून बसला, ठीक आहे. तर थोडे 2 वर्ष थांबा माझ्या मित्रांनो. 2 वर्षानंतर तुम्हाला सोनं खरंच भेटेल. तर आता सोनं भेटण्यासाठी जी तुम्ही ज्या स्वप्नासाठी गेलाय तिथे ते बघणं गरजेचं आहे. तर संगत जर बघितलं तर लातूरमध्येही खराब भेटू शकते, पण लातूरमध्येही चांगली भेटू शकते. नांदेडमध्येही खराब असणार आहे, चांगली असणार आहे. तर तुमच्यावरती डिपेंड करते की काय करणार. तुम्ही कोणती संगत निवडाल याच्यावर डिपेंड आहे. हो, तर संगतचं तर एवढंच होतं. कारण आता जर जास्त काय ॲड करायचं झालं तर मी तुम्हाला एवढं सांगेल की इकडे फिरू नका, तिकडे फिरू नका. लातूरमध्ये काही गोष्टी आहेत तर हां नक्की आहेत की लातूरच्या प्रॉपर मुलांसोबत ओळख झालीच नाही पाहिजे. आणि अभ्यासाबाबतीतचीही नको मला वाटतंय. जर खूप जास्त ब्राईट स्टुडंट असेल तर करा, ठीक आहे, बट अभ्यासाबाबतीची नको, त्या टपोरी बाबतीची नको. तर सिनारिओ हा असा आहे की मी बाहेरून आलेलो असतो लातूरमध्ये किंवा नांदेडमध्ये, ठीक आहे. तर असं असतं की आम्हाला हवा करायची असते, ठीक आहे. हवा म्हणजे कसं असतं की आता तिथे बघा किती क्वांटिटी खूप जास्त भेटणार आहे तुम्हाला तिथे, म्हणजे मुलांची. तर कसं असतं की आपल्याला भीती वाटते की यार कधी आपल्याला कोणी बोलणार, काय होणार, ठीक आहे, असं वाटतं. आणि प्रॉपरची मुलं आपल्यावरती दबाव टाकायला बघतात, जे की तिथे नीटच्या रिलेटेड नसतात, संबंधी नसतात. टपोरी म्हणू शकतो का आपण? म्हणू शकतो. आता काय गाडीवर फिरणे, इकडून या कॉलेजच्या एंडपासून त्या एंडपर्यंत जाणे, बुलेटवरचे फटाकडे फोडत जाणे, याला काय आपण चांगले गुणवान तर म्हणू शकणार नाही, टपोरीच म्हणू शकतो. हा, म्हणजे ते की मुलींना त्रास देणं, पण ते त्याकडे येणार आहेत की मुलींची सेफ्टीबद्दल तर खूप चांगले काही झालेलं आहे. तर अशा मुलांसोबत मैत्री करतात विद्यार्थी काही तिथले, आणि त्यांनी जरा हवा करायला ट्राय करतात. पण त्यांची हवा एकदा हवा बनून निघते, आणि त्याच्यासाठी त्यांच्या हवेसाठी आता दामिनी पथक आहे, ठीक आहे, निर्भया पथक आहे, आणि RCC क्लास असे, IIB क्लास असे, त्यांचं प्रोटेक्शन आहे. तुम्ही नादाला लागा, जर कोणी तुम्ही काही करा तर तुम्हाला चांगले फटके पडतील. ते बांबूचे, सुक्या बांबूचे असतील ते किंवा प्लास्टिकच्या बांबूचे असतील, ते पडणार नक्की. सुंदरीचे. आता इथे येऊयात की गर्ल्सची सेफ्टीबद्दल हा चांगला सांगू शकतो असं मला वाटतंय. गर्ल्सची सेफ्टी नांदेडला सांगायचं झालं तर पूर्ण IIB मध्ये, RCC मध्ये पूर्ण कॅमेऱ्याच्या क्लासरूम्स आहेत, सेम लातूरमध्ये. आणि मधात एक पार्टिशन असतं. तुम्हाला इकडचं काही दिसणार नाही, मुलींना मुलं दिसणार नाहीत, मुलांना मुली दिसणार नाही. ही एक खूप चांगली गोष्ट आहे. तुम्ही तुमचा बोर्ड आणि तुम्ही आजूबाजूला लक्ष देऊ, म्हणजे तुमचं बाहेरचं आयुष्य तुमचं असतं. कारण ते तर तुमचं शिक्षक येऊन तुम्हाला चेक करू शकणार नाही की अरे बाबा तू असं करू नको. कोणाकोणाला सांगणारे शिक्षक आहेत, करू शकत नाही. पण तुमची जी शिक्षकांच्या द्वारे जडणघडण होते ती खूप छान प्रकारे होते, ह्याच्यात काही वादच नाहीये. आणि आता सेफ्टीचं सांगायला गेलं तर जसं की कॅमेरे खूप जास्त आहेत. कॅमेऱ्यावरती असं नाही की नुसतं लावून ठेवलंय, कॅमेऱ्यावरती कंट्रोल असतात, कंट्रोल तिथे एक माणूस ठेवलेला असतो त्यांनी. आणि समजा तुम्ही क्लासरूम मध्ये मोबाईल फोन नुसता बाहेर काढला तरी 2 लोक येतात, तुम्हाला असं पकडतात आणि घेऊन जातात. आणि आता कसं झालंय की आतापर्यंत आम्ही सांगू शकत होतो की अरे तुमच्या विद्यार्थ्याला मोबाईल देऊ नका. आता हे सगळं ऑनलाईन कसं सांगावं. इव्हन आता आमचे सगळीकडचे क्लासेस ऑनलाईन, तर तुम्हाला आम्ही हे सजेस्ट करूच शकत नाहीत की फोन देऊ नका. कारण लगेच तुमचा विद्यार्थी म्हणेल की मी इकडचे क्लास करू, तिकडचे क्लास करतो. आता ते फोन नका. हे बघा, फोन ऍक्च्युली खरीच चांगली गोष्ट असू शकते, ठरवून चांगला वापर केला तर. आणि नाही केला तर मग इकडून पिक्चर भरून आण. आता तर इंटरनेटची सुविधा किती स्वस्त झालेली आहे. तर ह्या गोष्टी खरंच तुमच्या विद्यार्थ्यांवर, ते जर तुम्ही विद्यार्थी असेल तर तुमच्यावर डिपेंड करते. गर्ल्सच्या सेफ्टीसाठी दामिनी पथक मी जेव्हापासून आलो, माझा एक्सपिरियन्स मी व्हिडिओ बनवलेला आहे, मी तुम्हाला आधी सांगितलं, तो व्हिडिओ बघा नक्की जाऊन, तुम्हाला आणखी माहिती मिळेल. तर दामिनी पथक आहे. शिक्षक, ठीक आहे, असं नाही की शिक्षक तुम्हाला खूप ह्या बाबतीत फ्री सोडतील मुलांना वगैरे, नाही. शिक्षक ह्या बाबतीत स्ट्रिक्ट आहेत. आणि तुम्हाला सांगायचं झालं तर देशमुख सर खूपच स्ट्रिक्ट आहेत त्या बाबतीत. त्यांना म्हणजे काहीच जमत नाही, असं काहीच जमत नाही त्यांना. क्लासरूममध्ये साधी खाली मान केलेली सुद्धा जमत नाही. आणि मुलींच्या बाबतीत ते फारच स्ट्रिक्ट आहे. आता जसं की मला एक सीन आठवतं. माझा मित्र, म्हणजे माझ्या मित्राचा नाही ॲक्च्युली, सॉरी, आमच्या क्लासमधला चिराग सरांचा, ठीक आहे. तर चिराग सर शिकवत होते आणि त्यांचीच अशीच एकदा नजर एका मुलीवरती गेली
आणि मला माहीत नाही की तिनं कशा प्रकारचे कपडे घातले होते, कारण मुलं मुलींकडे बघतच नव्हते. बट आय थिंक तिनं थोडीशी वेगळ्या प्रकारचे कपडे, वेशभूषा म्हणू शकतात, जी की ॲक्सेप्टेबल नव्हती सरांना. तर सरांनी तिला खूप ओरडले, इवन एवढं ओरडले की मुलगी होती खूप जास्त रडली आणि तिला घरी हाकलून दिलं की अगं ताई असे कपडे घातले नसतात, असे घालायचे नसतात. ठीक आहे, इवन तुम्हाला हे RCC मध्ये पण पॅटर्न मिळेल की सेम आणि आहे, तर तुम्हाला प्रमोट कधीच असल्या गोष्टींसाठी केलं जाणार नाही. तर सेफ्टी इज द ऑलवेज फर्स्ट प्रायोरिटी. ठीक आहे, शिकवणे हे नंतरची गोष्ट आहे, शिकवणे नंतरची गोष्ट आहे. कारण भरपूर जास्त आता मला वाटते की जर आपणही आपल्या कोणत्या जवळच्याला पाठवत असेल तर पहिली गोष्ट आपण सेफ्टी बघणार, कारण रिझल्ट हे नंतर आहे, आयुष्य नंतर आहे. आयुष्य राहिलं तर पाहिजे ना, राहिलं तर पाहिजे. हां, तर सेफ्टी तुम्हाला नक्की भेटेल. शिक्षक तुम्हाला खूप जास्त मदत करतील आणि हां, हमेशा ही गोष्ट तुमच्यासोबत चालणार आहे. सगळ्या गोष्टी चांगल्या राहणार आहेत आणि सेफ्टीबद्दल तर टेन्शन नाही. दामिनी पथकाबद्दल दामिनी पथक आहे. दामिनी पथक म्हणजे रात्री त्याच्यात 2 ते 3 फेऱ्या असतात, आरामात. 9, 9:30, 8 वाजता. आणि ते म्हणजे मुलींसाठीच केलेले आहे. मुलींसाठी मुलींनी त्याचा फायदा घेतला पाहिजे. घेतातही देखील, घेतात पण पर्टिक्युलर मुली घेतात, पर्टिक्युलर मुली नाही घेत. आणि त्या दामिनी पथकचा दबदबा एवढा जास्त आहे की कोणी कोणाच्या नादाला जायला लागत नाही. तर आरामात त्या गोष्टी होतात. आणि मला असं नक्की वाटतं की आम्ही IIB आणि RCC बद्दल, शिक्षकांबद्दल एक नक्की नवीन व्हिडिओ बनवणार आहेत, कारण आमच्या मनात त्यांच्याबद्दल आदर खूप जास्त आहे. तर हा म्हणजे आम्ही तुम्हाला असं सांगू शकतो नक्की की तुम्ही काही कसं केलं पाहिजे आणि शिक्षण कशा प्रकारे घेतलं पाहिजे लातूरमध्ये. तुम्ही लातूरमध्ये गेला आहे, ठीक आहे, पण लातूरमध्ये करायचे काय? कावगं नुसतं जायचं, क्लास करायचे, ते करायचे, त्यात अर्थ आहे का काही? काहीच अर्थ नाही आहे त्याला. आपण तिथं गेलो, आपण पैसे भरलेत, त्याचं काहीतरी सार्थक झालं, आपलं सिलेक्शन झालं तरच ते वेळेला किंमत आहे. एकदा गेलेली वेळ येत नसते. 11th आणि 12th हेच आपलं, आपण डॉक्टर बनणार की कंपाऊंडर बनणार. हो, म्हणजे आता कसं आहे की तुम्ही एक्सपिरियन्स स्वतःहून घेणार आणि तुमचं वय निघून जाणार. ॲक्च्युअली वय का, कारण तुम्ही एक्सपिरियन्समध्ये स्वतःचा वेळ तिथे एक्सपिरियन्स घ्यायचाच नसतो, तिथं करून दाखवायचं असतं. आता सगळ्यात महत्त्वाचे की आमचा एक्सपिरियन्स ऐका नेक्स्ट व्हिडिओच्या आतमध्ये आणि त्याचं थोडंसं समजून घ्या की काय होतं तिथे ॲक्च्युली. कारण स्वतः एक्सपिरियन्स घेत बसलात ना, तुम्हाला स्वतः एक्सपिरियन्स घ्यायला लागणार आहे. बट तुम्ही जर वाईट एक्सपिरियन्स घेतला तर वेळ निघून जाणार आहे. तर मला वाटतं की आमची वाईट एक्सपिरियन्स आम्ही जे फेस केले दुसऱ्यांकडून, आम्ही स्वतःकडून, ते आमच्याकडून ऐका आणि त्याला काहीतरी चांगलं आत्मसात करा. हे माझी अशी इच्छा आहे आणि त्यासाठीच हा 3रा व्हिडिओ आहे लातूरचा. इवन मी ह्या चॅनलवरती हिंदी व्हिडिओज अपलोड करतो, इंग्लिश व्हिडिओज अपलोड करतो, कारण ही जी ऑल इंडियाची पब्लिक असते नीटसाठी. बट आम्ही काही लातूरच्या, आम्ही जिथून बिलॉंग करतो, आपल्या किती भावना जोडलेल्या असते ते आम्हालाच माहिती. इमोशनली आपण जुडलेलो असतो. आम्ही, तुम्हाला कळेल जेव्हा तुम्ही लातूर नांदेडमधून बाहेर पडतात. आणि इवन आम्ही बाहेर पडलो पण आमची इच्छा तिथं आतमध्ये जाण्याची असते कधीही, इन द फॉर्म ऑफ स्टुडंट, इन द फॉर्म ऑफ मेडिकल स्टुडंट तुम्ही म्हणू शकता, इन द फॉर्म ऑफ टीचर, काही असेल. आमची इच्छा असते की त्याच्या आतमध्ये जाऊ, आम्ही त्याच्या बाहेर पडू नये. तर त्यासाठी आम्ही हा व्हिडिओ सारखं बनवत राहूयात. जर तुम्हाला काही गायडन्स पाहिजे असेल तर कमेंट सेक्शन तुमच्यासाठी आहे. तुम्हाला काय पाहिजे असेल तर विचारू शकतात ते. तर त्यांना आपल्याला खरंच वाटेल की त्यांचं खरंच विचारण्यासारखं होतं तर आपण त्याचं उत्तर पण नक्की नेक्स्ट व्हिडिओमध्ये देऊयात. तर हा लातूर माझ्या मते की क्लासेससाठी बेस्ट आहे. RCC IIB दोन्ही क्लासेस बेस्ट आहेत, पण याबद्दल व्हिडिओ नक्की सांगूयात कारण याच्यामध्ये पूर्ण नाही येते. आणि म्हणजे कॉलेजेस खरंच खूप छान आहे, ट्युशन एरिया चांगला आहे, गर्ल्ससाठी सेफ्टी चांगली आहे आणि आता सगळ्याच गोष्टी मेंटेन केलेल्या आहेत प्रॉपर. खर्च जर मी तुम्हाला सांगू इच्छितो, एक नॉर्मल सांगतो, 2000 राहिला, 2200 रुपये मेसला तर झालायच, 2200 रुपये मेसला आणि एक नॉर्मल खर्चासाठी 2000 रुपये इतके. आणि तुम्हाला खूप जास्त झाला 2000. नाही ठीक आहे, तसं तुझी एक ॲडजस्टमेंट होती, ठीक आहे, एक होते, पण जायचा यायचा खर्च मी त्यात ॲड केला जर जवळचा असेल तर. आणि कसं होतं की काही विद्यार्थ्यांना कधी अडचण येऊ शकते वह्या पुस्तकांना वगैरे, त्या खर्चासहित 2000 केलं, ते एक महत्वाचं. आता याच्याबद्दल सांगू इच्छितो, जर हा थोडासा ॲडजस्टमेंट म्हणजे याचा स्वतःचा रूल होता की हा जास्त फायफळ खर्च नव्हता करत, म्हणजे जेवढा महत्त्वाचं आहे तेवढा. आणि पण भरपूर असे विद्यार्थी असतात आणि माझं जरा थोडंसं डायजेस्टिव्ह पॉवर थोडी जास्त आहे, त्यामुळे खायला नाश्त्याला वगैरे जास्त लागतं, तर थोडा एक्स्ट्रा खर्च तेवढ्यातच व्हायचा. तर तुझ्याबद्दल आता नांदेडबद्दल प्रत्येक गोष्ट तू सांग, म्हणजे त्याने एक फायनल आयडिया येईल. आता नांदेड लातूर याच्यामध्ये कंपॅरिझन तर आपण थोडं पाहिलं आणि खूप बाकी पण आहे आणि मला वाटतं की सेमच आहे सगळं. मात्र तिथं जाऊन तुम्ही एक आमच्याकडून आयडिया घेऊन, आमचा एक्सपिरियन्स घेऊन तुम्ही ते तुमच्या याच्यात अंमलात आणून तुम्ही तुमच्या चांगलं होण्यासाठी वापरा ते आणि काहीतरी करून दाखवा. हो नक्की, काहीतरी नक्की तुम्ही करून दाखवा.
आणि तुम्हाला एक सांगतो की ऑपॉर्च्युनिटी सगळ्यांना येत नाही. कारण भरपूर विद्यार्थी असते ज्यांना की यायचं असतं, शिकायचं असतं, पण प्रत्येकजण शिकू शकत नाही, प्रत्येक जणाला भेटत नाही. तुमच्याकडे आहे. तुम्हाला फायनान्शियल प्रॉब्लेमचा आपण बोलत होतो. आता IIB, RCC वगैरे, KCC, कोणाळे क्लासेस, जोशी सरांच्या क्लासेसमध्ये सगळ्यांमध्ये तुम्ही जर हुशार असाल, तुम्ही जर तुम्हाला प्रूव्ह केलं टेस्टमधून, जसं की IIBचे आता फास्ट आहे, फास्ट टेस्ट आहे, त्याच्यामध्ये स्कॉलरशिप प्रूव्ह केलं, तुम्हाला एक चांगली बॅच पण भेटेल आणि स्कॉलरशिप पण भेटेल. आता पैसे पण तुम्हाला जास्त भरायची गरज लागणार नाही. जर तुम्ही रिपीटर असाल तर तुम्हाला नीटच्या मार्कवर कन्सेशन भेटतं. हो, खूप चांगल्या गोष्टी तुमच्यासाठीच आहेत, ते विद्यार्थ्यांसाठीच सगळं आहे. मात्र तुम्ही स्वतःला प्रूव्ह केलं पाहिजे, तुम्ही स्वतः मेहनत केली पाहिजे. मेहनत हे एक कोणताही शेवटचं सत्य आहे, कटू सत्य. हो, म्हणजे मेहनतीशिवाय काही नाही होणार. आणि तुम्हाला असं वाटेल की असं तुमची लाईफ खूप स्ट्रगल मधली आहे, पण खरं सांगू का, स्ट्रगल ना तिथल्या लाईफच्या बाहेर चालू होतं. जसं की आता आमच्यावरती, आता आमचं आता 20 वर्षाचे दोघेही आहेत आणि आता 21, 22, 23 हा पण टप्पा गाठायचा आहे. तर ॲज अ मेडिकल स्टुडंट जेव्हा आता आम्ही पुढे जायचं, तर आमच्या रिस्पॉन्सिबिलिटी जास्त वाढल्या. तर स्ट्रगल हे कुठं आत्ता चालू झालंय. तुमचं हे स्ट्रगल नाही आहे, तुमचं स्ट्रगल तुमच्या आयुष्याला घडवण्यासाठीची गोष्ट आहे. जर तुम्हाला खरं डॉक्टर बनायचं आहे की तुम्हाला काही आणखीन बनायचं आहे, तर हे डिपेंड इथंच करणार आहे. तर माझी अशी इच्छा आहे की तुम्ही जर आता तिथे पाऊल टाकणार आहेत, तर लातूरबद्दल मी जर सांगू इच्छितो तर ते खूप छान आहे. आणि याच्यामध्ये नांदेड हे ऑलवेज बेस्टच असणार आहे, कारण दोघांचेही तिथले इमोशन्स जुडलेले आहेत. पण तुम्ही सिलेक्ट करा. एवढ्या सगळ्या गोष्टी आम्ही सांगितलेल्या आहेत आणि नक्की आम्ही नंतर आणखीन काय तर सांगू. तर तुम्हाला जर काही गोष्टी आवडल्या असतील वगैरे तर या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला नवीन व्हिडिओज नक्की भेटत राहतील आमचे याबद्दल. आणि आम्ही पालकांसाठी नवीन व्हिडिओ नक्की बनवूयात, कारण आम्ही पालकांना तर गाईड नाही करू शकत, कारण पालक हे शेवटी पालक आहेत. पण आपले काही सगळंच माहीत असतं, आपले काही एक्सपिरियन्स की पालकांनी हे केलंच पाहिजे. कारण काही पालक असतात जे की फक्त विद्यार्थ्यांना सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करतात, लक्षात कुठेतरी कमी पडतं लक्ष देण्यात. तर आम्ही नक्की तुम्हाला सांगू की कुठं लक्ष दिलं पाहिजे, कधी तुम्ही कोणत्या क्लासला भेटलं पाहिजे, विद्यार्थ्यांसाठी अभ्यास कसा केला पाहिजे, याबद्दल आम्ही एक नक्की नवीन व्हिडिओ बनवूयात. आणि जो की मला खूप जास्त प्रश्न विचारला गेला, इव्हन आपल्याला सगळ्यांनाच असा डाऊट असेल की आता आपण हे बघ, RCC तुला मला दोघांना आवडतं, IIB तुला मला दोघांना आवडतं, तर भरपूर विद्यार्थ्यांना असं डाऊट असेल की जॉईन कुठं करावं, आणखीन काहीतरी ब्रीफमध्ये सांगा याच्याबद्दल. तर नक्की आम्ही याच्याबद्दल पण तुम्हाला नक्की सांगूयात. आणि हा व्हिडिओ खरंच खूप मोठा होता, त्यामुळं टाईमच्या लिमिटमुळे आम्हाला फक्त हा व्हिडिओ बंद करायला लागेल, म्हणजे इथे थांबायला लागेल. आणि तुला काही बोलायचं असेल तर तू नक्की बोलू शकतोस. तर काय बोलून तर झालेलेच आहे आपलं सगळं. IIB, RCC, नांदेड, लातूरवर आता पण म्हणजे नवीन व्हिडिओमध्ये बोलूयात नक्की. आणि या व्हिडिओला टाईम लिमिट आहे नक्की, ठीक आहे. तर लवकर भेटूयात आणि चांगला अभ्यास करा, मेहनत करा, आणि तुम्ही करू शकता नक्की.